चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोलीस शिपाई भरतीचा फॉर्म भरत असाल तर लक्षात ठेवा, कास्ट नुसार जागा आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तुमच्या कास्टला किती जागा आहेत त्या पहा, त्यानंतर फॉर्म भरा. काही प्रश्न असतील तर आपला नंबर दिलेला आहे, तुम्ही व्हॉट्सअप त्या ठिकाणी करू शकता. ठीक आहे. आता सविस्तर या व्हिडिओमध्ये आपण कुठल्या कास्टच्या जागा पाहणार आहोत तर एससी कास्टच्या सर्वसाधारण जागा किती आहेत, कुठं फॉर्म भरू शकता, ती सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. ओके. आता एससी कास्टवाले जे कोणी असतील ज्यांना फॉर्म भरायचा असेल, भरला असेल चांगली गोष्ट आहे, नसेल भरला तर तुमच्या कास्टच्या जागा बघून घ्या. एससी कास्ट. ओके. एकूण जागा, आता ह्या एकूण जागा म्हणजे टोटल त्या जाहिरातीत जागा. आता मुंबई शहरमध्ये टोटल जागा 2459 ह्या पूर्ण जागा आहे. त्याच्यानंतर एससी दिले म्हणजे एससीच्या फक्त एससी सर्वसाधारण जागा. आता महिलांचा समावेश नाही, इथं समांतर आरक्षणाचा समावेश नाही, फक्त सर्वसाधारण जागा आहेत. आणि इथं ओपनच्या जागा आहेत. ह्या ओपनच्या जागा कुठल्या आहेत, ज्या फक्त आणि फक्त सर्वसाधारण ओपनच्या जागा आहेत. म्हणजे एससी कास्टचा मुलगा असेल तर तो 96 जागा त्याच्या एससीच्या आहेत या एससी कास्ट, आणि ओपनच्या 208 जागामध्ये सुद्धा ते जर ओपन मधून आला तर त्याचा विचार इथं या 208 जागेमध्ये सुद्धा केला जाणार आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, ह्या जागा अशा प्रकारे इथे जर पाहिलं असेल, मुंबई शहर टोटल 2459 जागा, त्यात एससीच्या 96 सर्वसाधारण जागा आहेत आणि ओपनच्या सर्वसाधारण जागा आहेत 208 आहे. ओके. त्याच्यानंतर पुणे शहरमध्ये जर फॉर्म भरायचा असेल तर टोटल जागा 1733 आहे. पोलीस शिपाई बघतोय का, पोलीस शिपाई जागा आहे. 52 जागा ह्या एससी साठी आहेत. 178 जागा या सर्वसाधारण ओपन वाल्यांसाठी आहेत. त्याच्यामुळे ह्या जागा प्लस ह्या जागा पाहून तुम्ही फॉर्म भरा. त्याच्यात मध्ये जर तुमचं माजी सैनिक मध्ये जागा जास्त असतील किंवा अंशकालीन पदी जर जागा जास्त असतील, त्या जागा पाहून सुद्धा फॉर्म भरा. कारण त्या जागा जर रिक्त राहिल्या, एससीचा माजी सैनिक असेल, जागा रिक्त राहिल्या तर एससीच्या ह्या 96 जागा आहेत किंवा ह्या एससीच्या सर्वसाधारण जागामध्ये त्या ऍड होतात. एससीचा अंशकालीन उमेदवार आहे, जागा रिक्त राहिली तर एससीच्या सर्वसाधारण मध्ये त्या जागा ऍड होतात. तर या दोन गोष्टीचा विचार करून तुम्ही त्या ठिकाणी फॉर्म भरा. कुठलीही कास्ट असेल तर सर्वसाधारण त्या ठिकाणी जागा तुमच्या पहा. त्याच्यानंतर ओपनच्या पहा किती आहे सर्वसाधारण जागा, माजी सैनिकाच्या कुठं जास्त जागा आहेत, त्याच्यानंतर अंशकालीन उमेदवाराच्या किती कुठं जागा आहेत, ह्या पण जागा पहा. ओके. आता मीरा भाईंदर मध्ये जर पाहिलं असेल तर टोटल 840 जागा ह्या पोलीस शिपाई मीरा भाईंदरच्या आहेत. एससीला 35 जागा आहेत आणि ओपन सर्वसाधारणला 64 जागा आहेत. त्याच्यानंतर मुंबई लोहमार्गामध्ये जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल, टोटल 743 जागा आहेत. त्याच्यामध्ये एससीच्या 29 जागा आहेत आणि ओपन सर्वसाधारणला 61 जागा आहेत. त्यानंतर गडचिरोली जिल्ह्याचा विचार केला तर टोटल 717 जागा खूप मोठ्या प्रमाणात आहे. एससीला किती जागा आहेत तर एससीला 26 जागा आहेत आणि 76 जागा ह्या सर्वसाधारण ओपन वाल्यांसाठी आहेत. त्याच्यानंतर ठाणे शहरचा विचार केला तर ठाणे शहरला टोटल 654 जागा आहेत. या 654 मध्ये एससीला किती आहे तर 34 जागा एससी साठी आहेत आणि 52 जागा ह्या सर्वसाधारण ओपन वाल्यासाठी. त्याच्यानंतर नागपूर शहरचा विचार केला तर 595 पोलीस शिपाई नागपूरला जागा आहेत. त्यात एससीला किती जागा आहेत तर 22 जागा ह्या एससीला आहेत आणि सेम इकडे 52 जागा ह्या ओपनला. त्यानंतर पुढचा जिल्हा जर पाहिला असेल तर नवी मुंबईला टोटल जागा हे 445 आहेत. त्यामध्ये एससीला किती आहेत तर एससीला 16 जागा आहेत आणि ओपन सर्वसाधारणला 53 जागा आहेत. पुढचा जिल्हा आहे पिंपरी चिंचवड. पिंपरी चिंचवडला टोटल 322 जागा आहेत. त्याच्यामध्ये एससीला 13 जागा आहेत आणि सर्वसाधारण ओपनला 10 जागा आहे. पुढचा जिल्हा आहे नागपूर ग्रामीण. नागपूर ग्रामीणला 272 जागा या सर्वसाधारण पूर्ण जागा आहेत. 272 या जाहिरात 272 ची आहे. एससीला 10 जागा आहेत आणि 23 जागा ओपन सर्वसाधारणला आहे. त्याच्यानंतर चंद्रपूरला 215 जागा आहेत. चंद्रपूरला किती 215 जागा आहेत. त्याच्यानंतर एससीला 7 जागा आहेत आणि सर्वसाधारण ओपनला 8 जागा आहे. आपलं श्री अकॅडमीचं ऍप आहे, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे, तो डाउनलोड करून घ्या. आणि फक्त लक्षात ठेवा, 49 रुपयामध्ये पोलीस भरतीची टेस्ट सिरीज सुरू झालेली आहे. टेस्ट सिरीज तुम्ही जर टेस्ट सिरीज जॉईन नसेल केली तर लवकरात लवकर टेस्ट सिरीज जॉईन करा. टोटल 10 पेपर दिले आणि प्रत्येक पेपरचं विश्लेषण दिलेलं आहे. ठीक आहे. 49 रुपयामध्ये हा जो व्हिडिओ बघता याच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये श्री अकॅडमीची लिंक दिली, डाउनलोड करून घ्या. त्याच्यात टेस्ट सिरीज नावाचं फोल्डर आहे, त्याच्यात तुमचे पेपर दिलेले आहे. ओके. चला. आणि तुमची बॅच एक 549 रुपयामध्ये बॅच सुरू आहे.
₹549 बॅच सुरू झाली आहे. तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर लक्षात ठेवा, आपलं श्री अकॅडमीचं ऍप डाउनलोड करून घ्या. ₹549 फक्त संपूर्ण पोलीस भरतीची बॅच आहे. त्याच्यात नोट्स सुद्धा तुम्हाला मिळणार. ओके, चला कुठपर्यंत आलंय. अमरावती ग्रामीणला एक 214 जागा आहेत पोलीस शिपायाच्या. त्यात एससी ला फक्त 2 जागा आहेत आणि ओपनला सर्वसाधारण 27 जागा आहे. नाशिक ग्रामीणला टोटल 210 जागा आहेत आणि 5 जागा ह्या एससी साठी आहेत आणि 10 जागा या सर्वसाधारण ओपन वाल्यांसाठी. त्याच्यानंतर नांदेडला टोटल 199 जागाची जाहिरात आहे. त्यात एससी ला 8 जागा आहेत आणि 7 जागा ह्या सर्वसाधारण ओपनला आहे. बीड जिल्ह्याला टोटलच बीड जिल्हा 174 ची जाहिरात आहे. त्यात एससी ला 8 जागा आहेत आणि सेम ओपनला सर्वसाधारण 7 जागा आहेत. त्याच्यानंतर जळगावला टोटल 171 जागा आहेत. त्याच्यामध्ये एससी ला 13 जागा आहेत आणि सर्वसाधारण ओपन साठी 10 जागा आहेत. त्याच्यानंतर इकडं ठाणे ग्रामीणचा विचार केला तर 167 जागाची जाहिरात आहे. किती? 167. त्यात एससी ला 7 जागा आहेत आणि ओपन साठी 22 जागा आहेत. ओपन सर्वसाधारण. इकडे जर पाहिलं असेल अकोल्यामध्ये तुम्ही एससी म्हणून असताल, अकोल्याला अजिबात फॉर्म भरू नका. एससी टोटल जागाची जाहिरात अकोल्याची 161 आहे, परंतु एससी ला अकोल्याला जागा नाहीये. ठीक आहे. आणि ओपन मधून फॉर्म भरायचा असेल तर भरू शकता. 22 जागा सर्वसाधारण ओपनला आहे. पालघर जिल्ह्याचा विचार केला तर टोटल जाहिरात जर पाहिली पालघरची तर 158 जागाची जाहिरात आहे पालघरची. 158. त्यात एससी साठी 4 जागा आहेत आणि ओपन साठी सुद्धा 4च जागा. कुठपर्यंत? पालघर पर्यंत. टोटल एकूण 85 विभागाच्या ह्या जाहिरात आहे. त्याच्यामध्ये आता जर पाहिलं असेल जालन्याला टोटल जाहिरात जी आहे पोलीस शिपायाची 156 जागाची जाहिरात आहे. त्याच्यात एससी ला 7 जागा आहेत आणि ओपन साठी 15 जागा आहेत. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर मध्ये जर पाहिलं असेल तर 150 जागाची जाहिरात आहे. एससी ला फक्त 3 जागा आहेत आणि ओपन सर्वसाधारणला 10 जागा आहेत. एससी ला 3 जागा, सर्वसाधारण 10 जागा. यवतमाळचा विचार केला तर टोटल 150 जागा हे यवतमाळला आहेत. 5 जागा ह्या एससी साठी आहेत आणि 15 जागा ज्या आहेत ते लक्षात ठेवा. त्या टोटल 15 जागा सर्वसाधारण ओपनला आहेत. बुलढाण्याचा जर विचार केला तर टोटल 148 जागाची ही बुलढाण्याची जाहिरात आहे. मग या 148 मध्ये जर एससी चा विचार केला तर एससी ला 2 जागा आहेत आणि 13 जागा ह्या सर्वसाधारण एससी ओपन साठी आहे. त्याच्यानंतर वर्धा जिल्ह्याला 134 ची जाहिरात आहे. 4 जागा ह्या एससी साठी आहेत आणि 15 जागा ह्या सर्वसाधारण ओपनला. त्याच्यानंतर धुळे जिल्ह्याला 133 ची जाहिरात आहे. 3 जागा एससी ला आहेत आणि 16 जागा या सर्वसाधारण ओपन साठी आहे. धाराशिवला 123 जागाची जाहिरात आहे. 8 जागा एससी ला आहेत आणि 7 जागा ओपनला आहे. रत्नागिरीमध्ये 100 जागाची जाहिरात आहे. पोलीस शिपायाची 4 जागा एससी ला आहेत आणि ओपन सर्वसाधारणला सुद्धा 4च जागा आहे. त्यानंतर रायगड जिल्ह्याला 94 जागा आहेत. त्यातल्या 5 जागा एससी साठी आहेत आणि 9 जागा ह्या सर्वसाधारण ओपन साठी आहे. छत्रपती संभाजीनगर लोहमार्गाची आपण खूप साऱ्या जाहिराती सुद्धा घेतल्यात. प्लेलिस्ट मध्ये पोलीस भरतीमध्ये त्याच्यामध्ये सगळ्या जाहिराती आपण बघून घ्या. 93 जागा टोटल जाहिरात आहे छत्रपती संभाजीनगर लोहमार्गाची. त्यातल्या 5 जागा एससी साठी आहेत आणि 3 जागा ओपनच्या सर्वसाधारणसाठी आहे. सोलापूर ग्रामीणचा विचार केला तर 90 जागाची जाहिरात सोलापूर ग्रामीणला आहे. 4 जागा एससी ला आहेत आणि 8 जागा ओपन साठी आहे सर्वसाधारण. कोल्हापूरचा जर विचार केला टोटल 88 ची जाहिरात आहे. कोल्हापूरला एससी नी फॉर्म भरू नये. त्याच्यानंतर सोलापूर शहरला एससी नी फॉर्म भरू नये. अहिल्यानगरला एससी नी फॉर्म भरू नये. पुणे ग्रामीण सांगलीला फॉर्म भरू नये आणि गोंदियाला सुद्धा फॉर्म भरू नये. त्याच्यानंतर इकडं नागपूर लोहमार्गाला सुद्धा फॉर्म भरू नये एससी नी. का बरं? कारण जिथं फुली मारली तिथं एससीच्या जागाच नाहीत, त्यामुळे तिथं फॉर्म भरू नका. ओपनच्या जागा. आता परभणीचा जर विचार केला टोटल परभणीला बघा, परभणीला जाहिरात जी आहे 86 जागाची जाहिरात आहे. त्यात एससी ला 8 जागा आहेत आणि 2 जागा ह्या ओपनच्या सर्वसाधारण आहे. त्याच्यानंतर सोलापूर शहरला फॉर्म भरू नका, एससी ला जागा नाहीये. सिंधुदुर्गला 78 जागाची जाहिरात आहे. 5 जागा एससी ला आहेत आणि 8 जागा ह्या सर्वसाधारण ओपनला. अहिल्यानगरचा विचार केला तर इथं सुद्धा एससी नी फॉर्म भरू नये कारण जागा नाही एससी साठी. त्यानंतर पुणे ग्रामीणला 69 जागाची जाहिरात आहे. 5 जागा ह्या एससी साठी आहेत आणि 7 जागा सर्वसाधारण ओपन साठी आहे.
त्यानंतर सांगलीला सुद्धा एससीने फॉर्म भरू नाहीये, जागाच नाहीये. त्यानंतर भंडाऱ्यामध्ये 59 जागाची जाहिरात आहे, त्यातल्या 2 जागा ह्या एससी साठी आहेत आणि 8 जागा ह्या सर्वसाधारणसाठी आहे. गोंदियाचा विचार केला तर 59 जागाची जाहिरात आहे, पण इथे एससी ला जागा नाहीये. त्यानंतर खालचा पुणे लोहमार्गाला 54 जागाची जाहिरात आहे, त्यात एससी ला 3 जागा आहेत आणि 6 जागा ह्या सर्वसाधारण ओपन साठी आहे. सर्वसाधारण ओपनचा कुठलाही कास्टवाला मुलगा ओपनचं मेरिट मारलं तर त्या जागेमध्ये त्यांना समावेश होतो. छत्रपती संभाजीनगर ग्रामीणला 53 जागाची जाहिरात आहे पोलीस शिपायाची, त्यातल्या 5 जागा ह्या एससी समाजासाठी आहे, एससी कास्टसाठी, आणि 5 जागा ह्या ओपनच्या सर्वसाधारणसाठी आहे. त्यानंतर वाशिम जिल्ह्याचा विचार केला तर 40 जागाची जाहिरात आहे, 2 जागाच एससीला आहेत, 7 जागा सर्वसाधारणला आहेत. हिंगोलीला 37 फक्त 37 जागा आहेत आणि त्यातल्या एससी साठी 1 जागा आहे आणि ओपन सर्वसाधारणला 2 जागा. लातूरला 30 जागा आहेत, 2 जागा एससी साठी आहेत आणि 2 जागा ओपनला आहे. नागपूर लोहमार्गाला एससी साठी जागाच नाहीये, त्यामुळे तिथं फॉर्म भरू नये. आता पोलीस शिपायाच्या ज्या कुठल्या जागा आहेत लक्षात ठेवा. पोलीस शिपायाचं ही संपूर्ण बघतो. या पोलीस शिपायामध्ये आपण ज्या कुठल्या जागा पाहिलेल्या आहेत या सगळ्याच्या सगळ्या एससी कास्ट साठी जागा आहेत. त्यामुळे तुम्ही फॉर्म भरताना 2 गोष्टी लक्षात ठेवा. एक, तुमच्या सर्वसाधारण जागा किती आहेत. 2, ओपनच्या सर्वसाधारण जागा किती आहेत. 3, माजी सैनिक जे असतील, लक्षात ठेवा माजी सैनिक, तर ह्या माजी सैनिकच्या जागा कुठं आहेत जास्त. त्यानंतर पदवीधर अंशकालीन जे उमेदवार आहेत ह्या पदवीधर अंशकालीन उमेदवाराच्या जागा कुठं आहेत. कारण लक्षात ठेवा एससीच्या तुमच्या तर हक्काच्या जागा आहेत, ओपनच्या सर्वसाधारणमध्ये कुठल्याही कास्टवाला मुलगा जाऊ शकतो, पण जास्त जागा असतील तर चान्स असतो आपल्याला जास्त मार्क असतील आपण ओपन मध्ये जाऊ शकतो, किंवा एससी कास्ट जे काही ओपनचं मेरिट मारतात ते ओपन मध्ये जातात, कास्टवाल्याला फायदा होतो. त्याच्यानंतर माजी सैनिकांमधल्या जागा जर असतील, ज्या कुठल्या जागा रिक्त राहिल्या असतील त्या एससीच्या सर्वसाधारण मध्ये ऍड होतात. पदवीधर अंशकालीनच्या एससी जागा असतील तर त्या जागा रिक्त राहतात भरपूर ठिकाणी, तर त्या रिक्त राहिलेल्या जागा सुद्धा एससीच्या सर्वसाधारणला जातात. तुमचं त्या ठिकाणी ग्राउंड कमी असेल, लेखी कमी असेल तर या सगळ्या गोष्टीचा विचार करा. तुमचं ग्राउंड सुद्धा चांगल्या प्रकारात आहे, लेखीला सुद्धा तुम्हाला चांगले मार्क येतात, तर तुम्ही त्या ठिकाणी कुठेही फॉर्म भरू शकता, काहीच प्रॉब्लेम नाहीये. हा व्हिडिओ आवडला असेल यात कुठली शंका नाही. व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओ लाईक करा. तुमचे जे मित्र आहेत जे पोलीस भरती तयारी करतात सगळ्यांपर्यंत शेअर करा, कारण या चॅनलवर तुमची पोलीस भरतीची प्रॅक्टिस सुद्धा घेतली जाणार आहे सराव पेपरच्या माध्यमातून. आपले टेस्ट पेपर सुरू झालेले आहेत, आपली बॅच सुद्धा सुरू झाली. जॉईन करायचे असेल तर नक्की जॉईन करा. ठीक आहे, थांबतोय.